नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2024 IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 50 पाहणार आहोत। इरा लॉग इन करा, सेशन नंबर 50 मधली टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवा आणि सेल्फ पाथ लर्निंग चालू करा। सेल्फ पाथ लर्निंगला प्रोसीड करा। प्रोसीड करा आणि स्टार्ट करा। पहिला प्रश्न पहा, डॅश डॅश ऑप्शन वापरून तुमचे आउटलुक कॉन्टॅक्ट क्रिएट करा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यू कॉन्टॅक्ट। दुसरा प्रश्न, तुमच्या ईमेल ड्राफ्टमध्ये कॉन्टॅक्ट्स कुठून ॲड करता येऊ शकतील? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यू ईमेल। तिसरा प्रश्न, तुमचे स्वतःचे ईमेल कॉन्टॅक्ट ग्रुप क्रिएट करण्याकरता तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता, न्यू आयटम्स, पर्याय क्रमांक 2। चौथा प्रश्न, एखाद्या ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट ॲड करण्याकरता डॅश डॅश हा योग्य ऑप्शन राहील, पर्याय क्रमांक 1 ॲड मेंबर्स। पाचवा प्रश्न, ग्रुपमधील सर्व मेंबर्सना ईमेल पाठवण्यापूर्वी तुम्ही कोणता ऑप्शन वापराल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यू ईमेल। सबमिट, येस, गो टू होम। पुढे आहेत नॉलेज चेक, ओके, स्टार्ट करा। पहिला प्रश्न, वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी डॅश डॅश सॉफ्टवेअरचा वापर करा, पर्याय क्रमांक 4 व्हिडिओ कॉन्फरन्स। दुसरा प्रश्न, मागील डॅश डॅश वर्षामध्ये तुम्ही न वापरलेल्या फाईल अथवा डॉक्युमेंट डिलीट करणे योग्य आहे, पर्याय क्रमांक 2 वर्ष। तुम्ही खांदे पाडून बसलात अथवा ताट बसला नाही तर यामुळे डॅश डॅश होऊ शकते, मान अवघडणे, पर्याय क्रमांक 1। डिस्प्ले स्क्रीनच्या डॅश डॅश कलर टेम्परेचरमुळे डिस्प्ले निळ्या रंगाचे उत्सर्जन वाढते, मध्यम, पर्याय क्रमांक 3। सबमिट, येस, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके, ओके करा। पुढचे नॉलेज चेक, ओके, स्टार्ट। प्रश्न पहिला, तुम्हाला सहजपणे आयटम फाइंड, सॉर्ट, फिल्टर किंवा ग्रुप करता यावे म्हणून आउटलुक डॅश डॅश ऑफर करते। याचं उत्तर आहे कलर कॅटेगरी, पर्याय क्रमांक 3। दुसरा प्रश्न, जेव्हा तुम्ही ईमेलसाठी कलर कॅटेगरी सिलेक्ट करता तेव्हा काय होते? याचं उत्तर आहे ईमेल कॅटेगरीमध्ये सॉर्ट केले जातात, पर्याय क्रमांक 1। अप्लाय केलेल्या कॅटेगरी काढून टाकण्यासाठी डॅश डॅश क्लिक करा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅटेगरी ऑल क्लिअर कॅटेगरी। पुढीलपैकी कोणते इमेज ब्ल्यू कॅटेगरीमध्ये कॅटेगराइज केलेले ईमेलचे प्रतिनिधित्व करते? हे आहे ब्ल्यू कॅटेगरी, इथे बघा ब्ल्यू कॅटेगरी, पर्याय क्रमांक 4। सबमिट, येस, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके, ओके करा। पुढचे नॉलेज चेक, ओके, स्टार्ट। जर तुम्ही टक्के कंप्लीटमध्ये 25 एंटर केले तर स्टेटस जरी नॉट स्टार्टेड असे सेट केले असले तरीही ते डॅश डॅश असे आपोआप प्रदर्शित केले जाते। याचं उत्तर आहे इन प्रोग्रेस, पर्याय क्रमांक 1। आउटलुक टास्क म्हणजे काय? एक वैयक्तिक ॲक्शन घेण्याचा आयटम, पर्याय क्रमांक 3। MS वर्ड वरूनच वर्ड डॉक्युमेंट पाठवण्यासाठी तुम्ही कोणत्या पायऱ्या फॉलो करायला हव्यात? याचं उत्तर आहे फाईल टॅब, शेअर ईमेल, सेंड ॲज अटॅचमेंट, पर्याय क्रमांक 1। तुम्ही तुमची न्यूजलेटर आउटलुक ईमेलद्वारे डॅश डॅश फॉर्मॅटमध्ये पाठवण्याचा पर्याय निवडू शकता कारण ते अधिक सोयीस्कर आहे। याचं उत्तर आहे PDF फॉर्मॅट, पर्याय क्रमांक 2। सबमिट, येस, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके, ओके करा। पुढे डू इट युअर सेल्फ, स्टार्ट। नेक्स्ट, ब्लँक एक्सेल शीट ओपन करा, सेल नंबर C2 सिलेक्ट करा, त्यामध्ये कंपनीचे कॉन्फिगर IT सर्व्हिस हे टेक्स्ट एंटर करा। करण्यासाठी विंडो स्टार्ट बटन, एक्सेल, न्यू आणि ब्लँक वर्कबुक याचा वापर करा। ब्लँक एक्सेल शीट ओपन करण्यासाठी स्टार्टला क्लिक,
इथे एक्सेल सर्च करू आपण. एक्सेल क्लिक करा, ओपन करा, किंवा स्टार्टला क्लिक करून एक्सेल ओपन करा. ब्लँक वर्कबुकवरती क्लिक करा. C2 सेलमध्ये क्लिक करा. जे टेक्स्ट सांगितलं आहे ते टेक्स्ट लिहा. तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनी शेअर करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. सबमिट करा. फाईल ओपनच आहे. फाईलमध्ये जाऊ, न्यू ब्लँक, त्याच्या C2 मध्ये आपण टाईप करून बघू. सबमिट. रिट्राय पडला, कॅन्सल करू आपण ह्याला. कॅन्सल. ओके. पुन्हा स्टार्ट करा. C2 मध्ये दिलेले टेक्स्ट टाईप करा. स्टार्टला क्लिक करूनच एक्सेल ओपन करा. सबमिट. ओके. दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब, प्रूफिंग ग्रुप, स्पेलिंग ऑप्शन याचा वापर करा. वर्कशीट ओपन होईपर्यंत वाट पहा. तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. रिव्ह्यू टॅबला क्लिक करा, स्पेलिंगवरती क्लिक करा, एसला क्लिक करा, चेंज ऑलला क्लिक करा. ओके. रिव्ह्यू टॅब, स्पेलिंग एस. ओके. सबमिट. ओके करा. दिलेल्या वर्कशीटमध्ये C3 सेल सिलेक्ट करा. त्याला अनरॅप करण्यासाठी होम टॅब, अलाइनमेंट ग्रुप, रॅप टेक्स्ट याचा वापर करा. C3ला अनरॅप करायचं आहे. शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. शीट ओपन होत नाही आहे. प्रश्न कॅन्सल करू आपण. पुढचा प्रश्न घेऊ. दिलेल्या वर्कशीट तुमच्या डेस्कटॉपवर सेल्स रिसीट नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब, सेव्ह ऑप्शन याचा वापर करा. सेव्ह करायला सांगितले डेस्कटॉपवरती. शीट सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवरती क्लिक करा. सेव्ह ॲज, डेस्कटॉप, इथे नाव टाका, सेव्ह आणि मग प्रश्न सबमिट करा. फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, सेम तीच प्रोसेस आहे.
इथे 2 डेस्कटॉप आहे, तिथला डेस्कटॉप घेऊन बघू आपण. नाव टाईप करा, सेव्ह फाईल, सेव्ह ॲजमध्ये जाऊन हे सगळं प्रोसेस करा आणि मग प्रश्न सेव्ह सबमिट करा. डॉक्युमेंट PDF एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल एक्सपोर्ट, क्रिएट PDF और XPS ऑप्शन याचा वापर करा. फाईल ओपन नाही झाली, कॅन्सल करू. ओके, पुन्हा स्टार्ट. PDF मध्ये एक्सपोर्ट करायला सांगितलं आपल्याला हे डॉक्युमेंट. फाईल टॅबवरती क्लिक करा, एक्सपोर्ट, क्रिएट PDF. नाव टाकण्यासाठी इथे क्लिक करा, पब्लिशला क्लिक करा. येस, फाईल एक्सपोर्ट, क्रिएट PDF, सबमिट करा. तिसरा प्रश्न, C3 सिलेक्ट करा आणि त्याला अनरॅप करा. मगाशी आपल्या समोर वर्कशीट ओपन झाली नाही, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला सोडवता आला नाही. C3 वरती क्लिक करा आणि इथे रॅप टेक्स्टचं अनरॅप करा. हे अनरॅप झालेलं दिसेल बघा. C3 ला क्लिक आणि रॅप टेक्स्टचं अनरॅप करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके, येस, एंड एक्झाम, कन्फर्म. ओके, पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. याच्यामध्ये प्रोसेस फुलिओ नाही आहे, डायरेक्ट सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायला घ्या. इनबॉक्समधून महत्त्वाचे मेल शोधण्याकरता किंवा प्रकारानुसार वर्गीकरण करण्याकरता कॅटेगरीज आपल्याला मदत होते. तुम्हाला तुमच्या कल्पेश नावाच्या मित्राकडून एक महत्त्वाची ईमेल आली आहे. तुम्हाला तुमच्या संदर्भाकरता ही मेल ब्ल्यू या कॅटेगरीमध्ये ठेवायची आहे, म्हणून मेलला ब्ल्यू कलरची कॅटेगरी अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला इनबॉक्समधून मेल पटकन पाहता येईल. स्टार्ट करा. प्रश्न आपण इथे पण ओपन करून ठेवू शकतो आपल्याला वाचण्यासाठी, कुठून कुठल्या स्टेप करायच्या आहेत ते पाहण्यासाठी. मेलला कॅटेगरीज द्यायच्यात आपल्याला. मेलवरती क्लिक करा, कॅटेगरीजला क्लिक करा, ब्ल्यू कॅटेगरीला क्लिक करा. येस, तुम्हाला तुमच्या अक्षय नावाच्या मित्राकडून एक महत्त्वाची ईमेल आली आहे आणि तुम्हाला त्या मेलचा पाठपुरावा फॉलोअप करायचा आहे, म्हणून मेलमध्ये नमूद केलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून या मेलला फ्लॅग असाइन करा. स्टार्ट करा. फ्लॅग द्यायचा आहे अक्षय मोळीक फॉलोअप. कोणता फ्लॅग सांगितला आहे? फॉलोअप गोष्टी म्हणून मेलला फ्लॅग टुडे
एस करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, रॅमला कायमस्वरूपी किंवा अस्थिर स्टोरेज मानले जाते. बरोबर. सॉरी, रॅमला चूक. अँटीव्हायरस प्रोग्राम आपल्या संगणक प्रणालीवर आक्रमण करू शकणाऱ्या व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्रामपासून आपल्याला संगणक प्रणालीचे रक्षण करतात. बरोबर. युनिक्स ही आवृत्ती एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी विंडोजला पर्याय आहे. लिनक्स पर्याय क्रमांक 3. प्रेझेंटेशनमध्ये एका स्लाईडवरून दुसऱ्या स्लाईडकडे कसे जाते हे ॲनिमेट करण्यासाठी स्लाईड टेम्पलेट्स वापरले जाऊ शकतात. बरोबर. सबमिट. सॉरी, चूक. सबमिट. यस करा, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके. अशा प्रकारे आपले 50 सेशन संपलेले आहेत. इतर सेशन पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही इतर सेशन पाहू शकता. थांबूयात आपण. धन्यवाद. भेटूयात आपण नंतर पुढील वेगळ्या व्हिडिओमध्ये.